जय शिवराय. जय शिवराय. यंदा आपण सोयाबीनचं कोणतं वाण लावलेलं आहे? देहात कंपनीचे धूम ह्या जातीचे वाण माझ्या शेतामध्ये मी यंदा लागवड केलेली आहे. शेंगा आणि फुलं बघून तुम्हाला झूम आणि इतर वाणामध्ये काय फरक जाणवला? ह्या सरासरी 3-4 दाण्याची शेंग ह्या व्हरायटीमध्ये दिसली. देहाच्या धूम व्यतिरिक्त इतर वाण येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही लावणार का? देहात संशोधित सोयाबीन धूम या संदर्भात आपण आपल्या शेतकरी मित्रासोबत चर्चा करणार आहोत. त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. तर सुरुवात करूया. जय शिवराय. जय शिवराय. सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव आणि गाव सांगा. मी संजय निळकंठराव भस्मे, राहणार शिराळा, तालुका जिल्हा अंबाव. यंदा आपण सोयाबीनचं कोणतं वाण लावलेलं आहे? देहात कंपनीचे धूम ह्या जातीचे वाण माझ्या शेतामध्ये मी यंदा लागवड केलेली आहे. पेरणीपासून आत्तापर्यंत झाडाची वाढ, पिकाची स्थिती ही कशी आहे? हे मला इतर सोयाबीनपेक्षा जरा व्यवस्थित वाटली आणि चांगली वाटली. शेंगा आणि फुलं बघून तुम्हाला झूम आणि इतर वाणामध्ये काय फरक जाणवला? ह्या सरासरी 3-4 दाण्याची शेंग ह्या व्हरायटीमध्ये दिसली. त्याच्यामुळं इतर सोयाबीनपेक्षा याला करोटो पण चांगला आहे. एवढा फरक मला बाकीच्या सोयाबीनपेक्षा हा धूममध्ये जाणवतो. पांढरी फुलं येणारं धूम हे वाण लावल्यामुळं तुम्हाला काय फायदा झाला? ह्या पांढऱ्या फुलाचं ज्यावेळेस त्या दुकानदारांनी सांगितलं का ह्या जातीचं तुम्ही हे बॅग वेगळा, त्यांनी सांगितलं की पांढऱ्या फुलाचं वाण आहे आणि याच्यावर येलो मोजॅक येत नाही. त्याचा फायदा मला झाला आणि माझ्या शेतात सोयाबीनवर येलो मोजॅक नावाचा जो रोग प्रादुर्भाव आहे तो आढळून आलेला नाही. या वाणापासून तुम्हाला किती उत्पादनाची अपेक्षा आहे? 9 ते 10 एकरी ह्या वाणापासून उत्पन्न होईल अशी माझी अपेक्षा. प्रति एकर तुम्ही किती बियाणं वापरलं? 25 ते 27 किलो प्रति एकर बियाणं पडले. तुमचं पीक बघून इतर शेतकरी तुम्हाला काय प्रतिक्रिया देत आहेत? हे बी कोण्या जातीचं आहे, कोणती व्हरायटी आहे आणि कुठून घेतलं आहे हे विचारलं आणि खूप उत्तम प्लॉट आहे असं बाकीचे शेतकरी मला सांगतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देहाचं धूम लावण्याबद्दल सांगाल का? हो, नक्की. पुढच्या वर्षी सगळ्यांना सांगणार, आजूबाजूच्या कास्तकारांना पण सांगणार की बा देहाचं धूम हे व्हरायटी तुम्ही पेरा म्हणजे तुमचा फायदा होईल. नमस्कार मंडळी, आपण आता प्रगतशील शेतकऱ्यासोबत देहात धूम प्रश्नोत्तराचा रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. चला, आपण देहाचं धूम हे वाण लावलेलं आहे का? देहात धूमवर रस शोषक किडी त्याचप्रमाणे आळी याचा प्रादुर्भाव जास्त येतो का? रोग आणि किडीसाठी देहाचं धूम हे तुम्हाला संरक्षण देतं आहे, त्याच्यामुळे तुमचा उत्पादन खर्च कमी झालेला आहे. 3 ते 4 दाण्याच्या शेंगा या भरपूर प्रमाणात खालपासून वरपर्यंत देहाच्या धूममध्ये तुम्हाला आढळले आहेत का? देहाच्या धूम व्यतिरिक्त इतर वाण येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही लावणार का? तर बघितलं मित्रांनो की अशा प्रकारे देहाचं धूम हे वाण आपल्या प्रगतशील शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन देणारं ठरलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.